हॅलो नमस्कार मित्रांनो, महाराजा गेमिंग या इंस्टा पेजवरती यूट्यूब चॅनलचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तुम्ही जर इंस्टाग्रामवरती ही क्लिप टाकेन मी एक छोटीशी, तर हा व्हिडिओ असणार आहे लॉंग व्हिडिओ. आणि तुम्ही हा व्हिडिओ जाऊन मित्रांनो माझ्या महाराजा गेमिंग या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओमध्ये आपण चालूया. तर आज तुमचा भाऊ पोहोचला आहे मास्टरला. चांगली गोष्ट आहे, काय वाईट गोष्ट नाही. त्याच्यासोबतच मित्रांनो मला एक टीममेट्स भेटलाय, तो आहे TX रशर. एस जे स्पोर्ट म्हणून याची एक गिल्ड आहे. त्याच्या गिल्डमध्ये मी पण सामील झालोय. त्यासोबतच हा 32 सीझन खेळलाय क्लॅश स्क्वॉड आणि 22 सीझन BR रँकचे. त्यासोबत ध्याना प्रत्येक सीझनमध्ये मित्रांनो किमान हिरोईक गेला जाईल, काही प्रश्न नाही. आणि हा रशर आहे आणि मला वाटतं खूप कमी गेम खेळतोय. हे बघा, रशियर आहे आणि राफेलर आहे, कारण रशियर आणि राफेल एकच असतं मित्रांनो. मग राफेल आणि रशियरचा जर तुम्ही जोडलात तर 16 लेवल होते मित्रांनो. आणि सगळ्या जर तुम्ही एक साथ जोडलात तर हो 16 आणि 6 22 22 आणि 1 23 म्हणजे 23 लेवल होते प्रत्येक. म्हणजे जर एकच तुम्ही रशियर जर सुरू केलात तर पण ठीक आहे. आणि त्यासोबतच माझा रोल तुम्हाला दाखवतो. मी स्नायपर आहे BR रँकमध्ये. कधी कधी रश करावं लागतं. 8 लेवल आहे रशियनची रायफलर आहे मी. 5 लेवलवरती सपोर्टर आहे. 3 लेवल बॉम्बर तर करत नाही जास्त काय. CS आली काय खेळत नाही, बघत नका तुम्ही. आणि मित्रांनो अशा प्रकारे माझी आयडिया आहे. गेम बद्दल तर मी काहीच बोलणार नाही. गेमची वाट लावून टाकले, फॅक्टरी चेंज केली. फॅक्टरी आता परत बदलणार की नाही काय माहिती नाही. तुम्ही म्हणाल ग्लायडरवरती व्हिडिओ बनवला नाही मित्रांनो, तो प्रोटोकॉल होता. त्यांनी तिथे ज्यावेळेस इव्हेंट यायचा तो हर मॅच खेळलात की तोच इव्हेंट यायचा परत 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 परत. असं का व्हायचं? मग तो प्रोटोकॉल होता. तर त्यांना इव्हेंट खरोखरच हे करायचा होता, ग्लायडर ठेवायचा होता. त्याची उंची तरी ते हे करणार नव्हते एवढी खाली. आणि त्याची हाईटही चेंज केली. त्याच्यानंतर तो ग्लायडर वाटतच नव्हता मला खरं सांगायचं तर. तो एक पंछी बनू उडता फिरू मस्त गगन में. मी समजू शकतो ओल्ड प्लेअर साठी ग्लायडर हा खूप लोकप्रिय होता किंवा लोकांना तो आवडायचा. कारण जर तुम्ही बघायला गेलात तर लास्टच्या झोनमध्ये, आवाज येत नसेल थोडा माफ करा मित्रांनो, लास्टच्या झोनमध्ये ना प्लेयर्स वरती उडायचे त्यावेळेस. पण मी पण खेळायचो ज्यावेळेस पीक लेवल होता. मला सांगतो मी 2020-2019च्या आसपास ना माझ्याकडे जेव्हा वायफाय आला घरी पहिल्यांदा, त्यावेळेस मी पण खेळायचो 2020 मध्ये. पण माझी जुनी आयडी हरवली आणि मी नवीन आयडी मी सुरू केली 2023 काहीतरी आसपास, 22च्या आसपास, 2022च्या आसपास. मग या आयडीवर मी खेळायला लागलो. आणि या आयडीला मी 2024 मध्ये, हो 2024 की 25 मध्ये मी खूप जास्त खेळलो. बघूया माझ्याकडे आहे, ओव्हरव्ह्यू मध्ये असेल कदाचित. रँक हिस्ट्री दाखवतो मी. CS हे नाव पाहायचं आहे. हा याच सीझन मध्ये काहीतरी मी खेळलेलो ज्यावेळेस माझी एक्झाम होती, 10th ची एक्झाम. मग मी त्या टेन्शनमध्ये गेम खेळायचो आणि मला थोडा माझा माइंड फ्रेशसाठी खेळायचो मी. पण नंतर मी मागच्या वर्षी 2025 डिसेंबर किंवा सप्टेंबर-डिसेंबरच्या आसपास मी स्नायपिंग करायला सुरुवात केली. आणि मी ई स्पोर्ट्सवर जास्त लक्ष द्यायला लागलो. ई स्पोर्ट्स मॅचेस बघायला लागलो, टुर्नामेंट्स बघायला लागलो. त्याच्यानंतर हळूहळू मला आवड लागली आणि मी म्हटलं की मी ट्राय करू शकतो किंवा सोबत खेळू शकतो. सोबतच जर इथे कोणाला खेळायचं असेल तर त्याला एक टीम तरी बनवून देऊ शकतो किंवा सपोर्ट तरी करू शकतो. म्हणून मी ई स्पोर्ट्ससाठी ट्राय करायचं ठरवलं. त्यासोबत मी बाकीच्या गोष्टी पण करतो, ड्रॉइंग्स वगैरे सगळं. तुम्हाला जे माहीत आहे माझ्या आर्टिस्ट ब्लॉगर या चॅनलवरती मला दिसत असेल, तुम्ही बघत असाल तर. आली व्हिडिओ त्या चॅनलवरही येत नाही आहेत, दोन्ही चॅनलवरती व्हिडिओ नाही येत आहेत, म्हणून हा लॉंग व्हिडिओ बनवायचा लागतोय मला. तर गेम माझा खूप चांगला चालला आहे. तुम्हाला दाखवतो मी. हिस्ट्रीमध्ये 5 किल केले आहेत, 5 किल केले आहेत आणि ऑलरेडी फोटो आहेत. याच्यानंतर 2 सेकंदांनी आपण ते फोटो बघू. फोटोचा मी क्लिप टाकेन छोटीशी.
आणि नंतर ना मला काही मित्र भेटलेत, मला दाखवतो मी. IQTJ नावाचा तो मला भेटला, तो पण सिंधुदुर्गाचाच आहे. त्यानंतर माझा अल्फा वाय टीम फ्रेंड, त्याला किशोर त्याचं नाव चेंज केलं आहे त्याने, त्याच्यावर व्हिडिओ बनवला इंस्टाग्रामवर, जाऊन बघू शकता तुम्ही. तर हा मला मित्र भेटला. म्हणजे फ्री फायर एक गेम नसून इमोशन मला वाटायला लागला जे नंतर 2025 मध्ये असे खूपसे प्लेयर्स भेटले मला, जसे की एम एच निखिल आहे, सोनू आहे त्या याचा आपल्या किशोरचा मित्र, सचिन आहे, त्यासोबतच आपला सार्थक आहे, सार्थक भाऊ. हे मला असे मित्र भेटले मित्रांनो. ऑनलाईन फ्रेंड्स आणि बाकीचे मित्रांनो ते काही बोलू शकत नाही. आणि मित्रांनो मी ना जी आपल्या हां तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, एक सेकंड दाखवतो मी. हां हां नाही कुठे गेलं. तर मित्रांनो हा दादा आहे TXC रशर SJ Esport 07 नावाची त्याची गिल्ड आहे, आणि त्याच्याच गिल्डमध्ये मी सामील झालो. तर मी जरी न्यू प्लेअर होतो, त्याने मला समजून घेतलं, आणि तो मला बोलला की हां आपण दोघांनी 2 प्लेयर्स शोधूया, आणि त्यासोबतच तू माझ्यावर खेळू शकतोस. तर आता आम्ही खेळतो एकत्र. हल्ली आला नाही आहे खेळायला, 2 दिवस झाले. तर हा मित्र पण मित्रांनो बॅटल रॉयलमध्ये 28 सीझन आणि 32 सीझन म्हणजे सीझन झाला, म्हणजे ऑलरेडी ओल्ड प्लेअर आहे, 6 year ओल्ड प्लेअर आहे. त्या गोष्टीबद्दल आपण काहीच बोलू शकत नाही. थोडा आवाज कमी येत असेल तर माफ करा. तर याने मला टीम सपोर्ट सामील करून घेतलं आहे आपल्या SJ Esport 07 या गिल्डमध्ये. मी आलाय म्हणजे प्रवेश घेतलाय, बघूया आता काय होते ते प्लेयर्स आहेत मित्रांनो कोण. तर की काय नाही बोलायचं आता, काही नाही मित्रांनो बोलणार का. तर बघतो एक सेकंड, महिना मॅच नाही लागायला पाहिजे आता. तर आज खूप जास्त गेलो, तर आता जास्त घेणार नाही. आता मी थोडं रनिंगला वगैरे जाईन किंवा वॉकिंगला जाईन. दिवसभर थोडा म्हणजे जास्त बसून होतो घरी, रक्ताचा प्रवाह व्हायला पाहिजे. तर आपली ही आय डी आहे मित्रांनो, कोणी येऊन आपल्या आय डीला व्हिजिट करू शकतं. आणि मित्रांनो दोन्ही चॅनल्सचे मी इंस्टाग्राम व यूट्यूब चॅनल्सचे लिंक मी दोन्ही चॅनलवरती ठेवेन. म्हणजे आर्टिस्ट व्लॉगरवरती मी महाराजा गेमिंगचा यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम लिंक ठेवेन, आणि महाराजा गेमिंग या इंस्टाग्राम व यूट्यूब पेजवरती आपल्या इंस्टाग्राम याचं म्हणजे दोन्ही ठेवेन. तर लगेच जा आणि दोन्ही चॅनल्सला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.